धर्मरक्षणासाठी छत्रपतींनी 40 दिवस अतोनात छळ सहन करूनही धर्म सोडला नाही याची आठवण म्हणून 11 मार्च रोजी कसबा येथे धर्मरक्षण समिती कसबा संगमेश्वरच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्याची माहिती देण्यासाठी समितीचे संयोजक आमदार प्रमोद जठार यांनी संगमेश्वर धामणी येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। 11 मार्च रोजी सकाळी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात येईल। नंतर भव्य रॅली काढण्यात येणार आहे। शौर्य दिनानिमित्त मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल। शौर्य गीते, पोवाडे आदींसोबत अनेक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली। भाजपचे मंडळ अध्यक्ष विनोद म्हस्के, सतीश पटेल, तालुका अध्यक्ष डॉक्टर अमित दाठरे आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। नमस्कार। आज आम्ही बसलो आहोत संगमेश्वरमध्ये। संगमेश्वरचे माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे सहकार्यामध्ये ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी, देवासाठी, देशासाठी ज्या ठिकाणी बलिदान दिले त्या कसबा संगमेश्वरमध्ये 11 मार्च 2024ला आम्ही धर्मरक्षणाची शपथ दरवर्षी घेतो। महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी या ठिकाणच्या स्मारकाला मंजुरी दिली आणि 5 एकरामध्ये छत्रपतींचं भव्य स्मारक उभं राहावं यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्याचीच व्याप्ती म्हणून या सगळ्या मंडळींच्या धर्मरक्षण समितीच्या आग्रहामुळे 5 एकरामध्ये छत्रपतींचं स्मारक न होता 100 एकरावरती स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस, त्यागाचं सर्वोच्च प्रतीक उभारलं जावं अशा आमच्या मागणीसाठी हे सगळे बालगोपाळ आम्ही दरवर्षी न चुकता 11 मार्चला संगमेश्वराच्या कसब्यामध्ये धर्मरक्षणाची शपथ घेतो। माझं तुम्हा पत्रकार मंडळींच्या माध्यमातून आव्हान आहे, यावेळच्या 11 मार्चला सुद्धा या संगमेश्वरातलेच नव्हे तर कोकणातले, मुंबईतले, महाराष्ट्रातले, देशातल्या सगळ्या मंडळींनी महाराजांचं स्मरण करण्यासाठी, वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी जरूर यावं आणि आमचा विश्वास आहे एक ना एक दिवस या संगमेश्वराच्या कसब्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर, स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस, त्यागाचं सर्वोच्च प्रतीक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देण्यासाठी 11 मार्चला त्या ठिकाणी जरूर या।